नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ सोपान जाधवर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला तर इंग्रजी व्याकरणाचा खूप महत्त्वाचा घटक आपण पाहूया की जो सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, सर्व प्रकारच्या शालेय परीक्षेला खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यातला पहिला पार्ट आपण आज सुरू करूया. बिफोर आय स्टार्ट विथ माय व्हिडिओ, आय रिक्वेस्ट यू प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन. जर कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लर्न विथ सोपान जाधवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आजचा आपला विषय आहे प्रयोग. व्हॉइस म्हणजे काय तर प्रयोग. इंग्रजीमध्ये प्रयोगाचे दोन प्रकार आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर कर्तरी प्रयोग वाक्यातला कसा ओळखायचा आणि कर्तरी प्रयोग म्हणजे काय बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. खालचं वाक्य वाचा. काय म्हटलं वाक्य बघा. राजू इट्स ॲन ॲपल. बघा, इन धिस सेंटेन्स राजू इट्स ॲन ॲपल. हिअर राजू इज द डोअर ऑफ द ॲक्शन. बघा, राजू इज द सब्जेक्ट and Raju is the doer of the action. He is subject. इथं राजू हा सब्जेक्ट आहे आणि हा काय करतोय, इट्स खाण्याची ॲक्शन करतोय, हा वर्ब आहे. बघा, राजू इज द सब्जेक्ट अँड सब्जेक्ट ऑलवेज इज द डोअर ऑफ द ॲक्शन. आणि ॲक्शन ही खाण्याची क्रिया पासेस ओव्हर फ्रॉम सब्जेक्ट टू द ऑब्जेक्ट. आणि या ठिकाणी ॲन ॲपल काय आहे, ऑब्जेक्ट आहे. बघा, म्हणजे थोडक्यात काय आहे तर या वाक्यात राजू हा काय आहे, कर्ता आहे आणि त्याच्याकडून इट्स खाण्याची क्रिया घडते आहे आणि ती म्हणून तो काय आहे, ॲक्टिव्ह आहे. राजू काय आहे, ॲक्टिव्ह आहे, क्रियाशील आहे आणि त्याच्याकडून घडणारी क्रिया ही ॲन ॲपल ह्या कर्मावर घडते. कशावर घडते, ॲन ॲपल ह्या कर्मावर घडतं आहे आणि हे जे कर्म आहे हे निष्क्रिय आहे. हे काय आहे, निष्क्रिय आहे. आणि याची जी बघा, हा सब्जेक्ट आहे. थोडक्यात काय, राजू काय आहे, सब्जेक्ट आहे. इट्स ॲक्शन आहे. राजूकडून जी क्रिया आहे ही पास होते आणि कशावर घडते, ॲन ॲपल ह्या ऑब्जेक्टवर घडते. ॲन ॲपल ह्या ऑब्जेक्टवर घडते. म्हणून या वाक्यामध्ये इन धिस सेंटेन्स द फोकस इज गिवन ऑन राजू. राजू बघा, यावर कशावर फोकस दिलेला आहे, द फोकस इज गिवन ऑन अँड राजू इज सब्जेक्ट अँड सब्जेक्ट इज ॲक्टिव्ह. देअर फोर हिअर इन धिस सेंटेन्स द व्हॉइस इज ॲक्टिव्ह व्हॉइस. या ठिकाणी जास्त फोकस हा कर्त्यावर दिलेला आहे. कर्ता हा ॲक्टिव्ह आहे म्हणून या वाक्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. याला ॲक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोगाचं वाक्य असे म्हणतात. आणि त्याचं स्ट्रक्चर काय असतं, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. अशा प्रकारे ज्या वाक्यामध्ये सब्जेक्टला महत्त्व दिलेलं असतं, फोकस सब्जेक्टवर असतो, ते वाक्य काय असतं, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असतं. लक्षात येतं आहे. म्हणजे या ठिकाणी कर्ता हा ॲक्टिव्ह आहे आणि तो ह्या वाक्याचा काय करतो, लीडर आहे, प्रतिनिधित्व करतो. आणि पुरुष आणि वचनानुसार क्रियापदामध्ये काय होतं, पुन्हा बदल होतो. चला बघा कसा बदल होतो. आपण खाली काही वाक्य आपण बघू शकतो. बघा, शी सिंग्स अ सॉन्ग. या ठिकाणी शी इज द सब्जेक्ट अँड शी इज द डोअर ऑफ द ॲक्शन. बघा, आणि हे ॲक्शन कोण करतं आहे तर सी हा सब्जेक्ट आहे आणि ॲक्शन कुठले आहे, सिंग्स. आणि ॲक्शन कशावर घडते, अ सॉन्ग. म्हणून इथंसुद्धा हा ॲक्टिव्ह व्हायचं वाक्य आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, गीता कुक्स राईस. बघा, गीता इज द डोअर ऑफ द ॲक्शन. हेअर गीता इज द सब्जेक्ट, कुक्स इज द ॲक्शन. बघा, गीताकडून ॲक्शन परफॉर्म केली जाते आणि कशावर, राईसवर ॲक्शन परफॉर्म केली जाते म्हणून हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे इन दिस all sentences the importance is given to the subject and subject is active. Therefore these sentences are in active voice. या सर्व वाक्यामध्ये कर्त्याला महत्त्व दिलेलं आहे म्हणून हे सर्व वाक्य कर्तरी प्रयोगातील आहेत. चला आता व्हॉट इज मीन बाय पॅसिव्ह व्हॉइस.
पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय बघा. आता पॅसिव्ह व्हॉइस कशाला म्हणायचं, तर या ठिकाणी वाक्य आहे ॲन ॲपल इज इटन बाय राजू. बघा या वाक्यात ॲन ॲपल, या वाक्यात ॲन ॲपल हे कर्त्याच्या जागेवर आलेलं आहे. ॲन प्रारंभी आलं आहे, वाक्याच्या कर्त्याच्या ठिकाणी आलेलं आहे. परंतु इज इटन, बघा ही ॲक्शन घडते आहे बाय राजू, कर्त्याकडून घडते आहे. म्हणजे इथं हे जरी ऑब्जेक्ट आलं असलं तरी हे कसं आहे, पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय आहे, त्याच्यावर क्रिया घडत आहे, ते काहीही करत नाही. जरी वाक्याच्या प्रारंभी आलं, वाक्याचं प्रतिनिधित्व करत असलं तरी ते काय आहे, निष्क्रिय आहे, पॅसिव्ह आहे. आणि त्याच्यामध्ये पुरुष आणि वचनानुसार बदल होतो, म्हणून या वाक्याला पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असे म्हणतात. या वाक्याला पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असे म्हणतात. आणि याची रचना या पद्धतीनं आहे बघा. त्यानंतर ऑक्झुलरी प्लस V3 प्लस प्रिपोजिशन बाय आणि प्लस काय आहे, सब्जेक्ट, जुना कर्ता जो आहे तो घेतलेला आहे. अशी रचना असते. म्हणजे थोडक्यात काय आहे या ठिकाणी, इन द पॅसिव्ह व्हॉइस द सब्जेक्ट इज नॉट द डोअर ऑफ द ॲक्शन. बघा सब्जेक्ट इज नॉट द डोअर ऑफ द ॲक्शन, ॲक्शन इज डन टू द सब्जेक्ट. बघा हिअर ॲक्शन इज रिटन, धिस ॲक्शन इज डन बाय द सब्जेक्ट ऑन ऑब्जेक्ट अँड हिअर ऑब्जेक्ट इज पॅसिव्ह. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, कर्मणी प्रयोग म्हटलेला आहे. कारण काय केलेलं आहे, हिअर फोकस इज गिवन ऑन द ऑब्जेक्ट. फोकस कशावर दिलेला आहे, कर्मावर दिलेला आहे. आणि ज्या प्रयोगामध्ये फोकस कर्मावर दिलेला असतो अशा प्रयोगाला आपण काय म्हणतो, अशा वाक्याला कर्मणी प्रयोग किंवा पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो. लक्षात येत आहे. बघा खाली काही वाक्य तुमच्यासमोर आहेत. अ सॉन्ग इज संग बाय हर. या ठिकाणी बघा अ सॉन्ग ऑब्जेक्ट आहे, इज संग बाय हर. हर या कर्त्याकडून क्रिया घडत आहे. राईस इज कुक्ड बाय गीता. गीता ह्या कर्त्याकडून राईस ह्या ऑब्जेक्टवर क्रिया घडत आहे. म्हणजे या ठिकाणी अ सॉन्ग, राईस हे जे ऑब्जेक्ट आहेत हे पॅशिव्ह आहेत. काय आहेत, पॅशिव्ह आहेत. यांच्यावर क्रिया घडत आहे, ते निष्क्रिय आहेत. म्हणून ऑल दिस सेंटेन्सेस आर इन पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. ही सर्व वाक्ये कशामध्ये आहेत, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहेत. लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला हा फरक तुम्ही समजून घ्या. चला आता आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं, रूपांतर कसं करायचं, हे आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यात पहिल्यांदा सगळ्यात दिलेलं जे वाक्य आहे त्या वाक्यामधलं आपणाला यस, व्ही आणि ओ म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट शोधावं लागणार आहे. आणि सब्जेक्ट आणि वर्ब आणि ऑब्जेक्ट कसं शोधायचं, त्यासाठी आपणाला म्हणजे कर्म शोधण्यासाठी काय करायचं, तर दिलेल्या क्रियापदाला, बघा वाक्यातील दिलेल्या क्रियापदाला व्हॉटनं प्रश्न विचारायचा. येणारं जे उत्तर असतंय, येणारं जे उत्तर असतं, मी काय म्हणतोय बघा, व्हॉटनं प्रश्न विचारायचा. येणारं जे उत्तर असते ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असते. येणारं उत्तर काय असतं, डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, प्रत्यक्ष कर्म असतं. प्रश्न कसा विचारायचा आहे तसं वाक्य लिहायचं. आपल्या मनातल्या मनात हे करा. राधा राईट्स, या ठिकाणी राधा सब्जेक्ट आहे, राईट्स वर्ब आहे. आणि आपण याला प्रश्न विचारूया, हॉट काय, राधा राईट्स हॉट, राधा काय लिहिते. उत्तर काय आलं, अ लेटर. उत्तर काय आलेलं आहे, अ लेटर. म्हणून या ठिकाणी हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. डोअर ऑफ द ॲक्शन राधा आहे म्हणून हा सब्जेक्ट आहे. ॲक्शन वर्ड इथं काय आहे म्हणजे वर्ब काय आहे, तर राईट्स आहे. यस मिळालं, व्ही मिळालं, ऑब्जेक्ट मिळालं. बघा मी काय सांगतोय, ऑब्जेक्ट शोधण्यासाठी तुम्ही क्रियापदाला काय करा, व्हॉटनं प्रश्न विचारा. या पद्धतीनं येणारं उत्तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. जर व्हॉटनं उत्तर आलं नाही तर तुम्ही काय करा, होमनं प्रश्न विचारा. क्रियापदाला होमनं प्रश्न विचारा. येणारं उत्तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. बघा येणारं उत्तर हे काय असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. कसं विचारायचं बघा, या ठिकाणी आदित्य पुष्ड किरण. हिअर द डोअर ऑफ द ॲक्शन काय आहे, आदित्य आहे. म्हणजे हा काम करतोय, काहीतरी क्रिया करतोय, म्हणून हा सब्जेक्ट आहे. याच्याकडनं क्रिया, ॲक्शन वर्ड पुष्ड कोणता आहे, तर वर्ब आहे. आता राहिलेला सगळा भाग ऑब्जेक्ट आहे का, तर नाही. असं कधीच करायचं नाही. तर तुम्ही ऑब्जेक्ट शोधायचं. काय करायचं आहे, असा तुम्ही लिहा, मनातली मनात तयार करायचं. आदित्य हा पुष्ड, हे झालं क्रियापद. याला आपण प्रश्न विचारू, होम.
व्हॉटनं उत्तर आलं नाही तर कशानं विचारायचं होम. आदित्य पुष्ड होम, आदित्यानं ढकललं. कोण आला? उत्तर आलं किरण. म्हणून हे काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्ट आहे. होमनं जे प्रश्न विचारून उत्तर येतं ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, व्हॉटनं जे प्रश्न विचारून उत्तर येते ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आपल्याला या पद्धतीनं काय करायचं आहे? SVO शोधून घ्यायचं आहे, म्हणजे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट शोधून घ्यायचा आहे. त्यानंतर वाक्याचा काळ बघायचा, टेन्स बघायचा आणि टेन्सनुसार आपल्याला वर्तमान काळाची टू बीची रूपं माहीत पाहिजेत, ॲम इज आर. भूतकाळाची टू बीची रूपं माहीत पाहिजेत, ऑज वेअर. भविष्यकाळाची टू बीची रूपं माहीत पाहिजेत, शाल बी आणि विल बी. लक्षात ठेवा, शाल बी आणि विल बी. त्यानंतर वाक्यामध्ये, ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये सर्वनाम जर आलं तर त्याची द्वितीया माहीत पाहिजे. हे तुम्ही पाठच करून ठेवा. प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्तीमध्ये आय, त्याची द्वितीया मी, वी, अस, यू, ही, हिम, शी, हर, इट, दे, देम. त्याचबरोबर वाक्यात जे मूळ क्रियापद आलेलं आहे त्याचं V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल हे तुम्ही काय करायचं आहे? याच्यासाठी तुमचं पाठांतर असणं गरजेचं आहे, वर्ब फॉर्म्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. V3 रूप तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे, तयार करायचं आहे. उदाहरणार्थ एट, इटन हे V1, V2, V3 यालाच आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो. कम, केम, कम V1, V2, V3 हे तयार करून घ्यायचं आहे. आणि मग आपण काय करायचं आहे? प्रत्यक्ष वाक्याचं ॲक्टिव्हचं पॅशिवमध्ये रूपांतर करायचं आहे. चला तर मग आपण काळानुसार ॲक्टिव्हचं पॅशिवमध्ये रूपांतर करूया. प्रथम आपण काय करूया? सिम्पल टेन्सेस. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, सिम्पल टेन्सेस करत असताना सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स तिन्ही आपण ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हाईसमध्ये रूपांतर करणार आहोत. काळानुसार तिन्ही काळातील वाक्यांचं ॲक्टिव्हचं पॅशिवमध्ये रूपांतर करणार आहोत. खूप सोपं आहे, लक्ष द्या. याच्यासाठी पॅसिव्हची रचना काय आहे ते आपण प्रथम समजून घेऊया. पॅसिव्हच्या रचनेचं स्ट्रक्चर कसं तयार करायचं आहे बघा. पहिल्यांदा आपण कर्म घ्यायचं, त्यानंतर काळ कुठला आहे बघायचं. प्रेझेंट टेन्स असेल दिलेल्या वाक्याचा तर त्याचं योग्य ते टू बी घ्यायचं, म्हणजे योग्य ते टू बी काय असणार आहे? ॲम, इज, आर. त्यानंतर जर भूतकाळ असेल तर योग्य ते टू बी असणार आहे ऑज आणि वेअर. त्यानंतर फ्युचर टेन्स असेल तर काय असणार आहे? शाल बी आणि विल बी. हे काय करायचं आहे? सिम्पल टेन्सेसमधले जर वाक्य असेल तर प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर टू बी ॲम इज आर, पास्ट टेन्सचं वाक्य असेल तर टू बी ऑज वेअर आणि सिम्पल फ्युचरचं वाक्य असेल तर टू बी शाल बी विल बी. हे तयार करायचं आहे. त्यानंतर V3 दिलेल्या मूळ क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूप. त्यानंतर प्रिपोजिशन क्रियापदानंतर काय करायचं? बाय हे प्रिपोजिशन घ्यायचं. जर नाम असेल तर तोच करता घ्यायचा आहे, पण सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय घ्यायची आहे आणि वाक्यात जर इतर भाग असेल तर तो घ्यायचा आहे. चला तर या नियमानुसार आपण काय करूया? ॲक्टिव्ह व्हायचं सिम्पल टेन्सेसमधलं पॅसिव्ह व्हाईसमध्ये रूपांतर करूया. बघा या ठिकाणी एक वाक्य आहे, ओम राइट्स अ लेटर. आता या ठिकाणी हु इज द डोअर ऑफ द ॲक्शन, हु इज परफॉर्मिंग द ॲक्शन, ओम इज परफॉर्मिंग द ॲक्शन. कोण कृती करतोय? ओम कृती करतोय. म्हणून या वाक्याचा सब्जेक्ट काय आहे? ओम आहे. त्यानंतर कुठले ॲक्शन ओमद्वारे घडते आहे? विच ॲक्शन इज डुईंग ओम? रायटिंग म्हणजे राईट्स. म्हणून या ठिकाणी राईट्स काय आहे? वर्ब आहे. चला याला आपण प्रश्न विचारा, ओम राईट व्हॉट्स काय लिहितो? उत्तर काय आलं? अ लेटर आलं. म्हणून या ठिकाणी अ लेटर काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आपल्याला सब्जेक्ट मिळालं, वर्ब मिळालं, ऑब्जेक्ट मिळालं. चला यानंतर जर आपण बघितलं तर हा राईट्स म्हणजे काय आहे? सिम्पल प्रेझेंट आहे आणि सिम्पल प्रेझेंटमध्ये टू बीची रूपं काय आहेत? ॲम, इज, आर. चला त्यानंतर आपण काय करायचं आहे? V3. आता राईट, रोट आणि राईटचं V3 काय आहे? रिटन. हेही तयार झालेलं आहे. त्यानंतर ओम हे नाऊन आहे म्हणल्यावर द्वितीय लिहायची काही गरज नाही, नामाला नामच राहणार, इतर भाग आहे का? नाही. या स्ट्रक्चरमध्ये आपण हे सगळं आपण काय करूया? आता बसूया आणि याचं पॅसिव्ह व्हाईस करूया. हे ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हाईस करूया. ऑब्जेक्ट काय करायचं? सुरुवातीला घ्यायचं कर्म, कर्म सुरुवातीला. मग कर्म काय आहे? अ लेटर आहे. हे मी सुरुवातीला घेतलं अ लेटर. त्यानंतर टू बी वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये आहे, सिम्पल प्रेझेंट आहे. अ लेटर, ॲम, इज, आर एकवचनी अ लेटर आहे म्हणून इथं मी टू बी घेतलं इज. या राईट्सचं V3 आहे रिटन.
त्यानंतर प्रिपोजिशन बाय आणि करता ओम आहे. सर्वनाम आहे का? नाही, नाम आहे. म्हणून आहे तसंच आपण काय घेतला? ओम. इतर भाग आहे का? नाही, म्हणून फुल स्टॉप. ओम राईट्स अ लेटर. दिस सेंटेन्स इज इन ॲक्टिव्ह व्हॉइस अँड अ लेटर इज रिटन बाय ओम. दिस सेंटेन्स इज इन द पॅसिव्ह व्हॉइस. लक्षात येतंय? या पद्धतीनं तुम्हाला फक्त टू बीमध्ये बदल करायचा. सिम्पल पास्ट आलं तर इज टू बी निघून जाणार आणि ऑज आणि वेअर येणार. सिम्पल फ्युचर आलं तर ऑज वेअर टू बी निघून जाणार आणि शॅल बी किंवा विल बी येईल. दिस इज इन ॲक्टिव्ह व्हॉइस अँड दिस इज इन पॅसिव्ह व्हॉइस. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कसल्याही प्रकारचं व्हॉइसचं वाक्य येऊ द्या, तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीनं सोडवू शकताय. चला आणखी एक्स्ट्रा उदाहरणं आपण याची बघूया. बघा, दे सिंग अ सॉन्ग. या ठिकाणी हु इज द डोअर ऑफ द ॲक्शन? दे इज द डोअर ऑफ द ॲक्शन. बघा, हु इज परफॉर्मिंग ॲक्शन? दे. देअरफॉर सब्जेक्ट ॲक्शन इज वर्ब sang अँड अ सॉन्ग. व्हॉट sang? बघा, तर अ सॉन्ग उत्तर आलं म्हणून हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. इथं सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणून टू बी काय असणार आहे? ऑज वेअर आहे. स्ट्रक्चर आपल्याला काय करायचं? ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं, अ सॉन्ग. पास्ट टेन्स एक वचन आहे म्हणून टू बी काय असणार आहे? ऑज. या सॅंगचं व्ही3 काय असणार आहे? संग. आपलं नेमानुसार प्रिपोजिशन बाय आणि हा करता इथं घ्यायचा आहे पण हा सर्वनामात आहे, प्रथम विभक्तीत आहे. याचं काय होईल? द्वितीया देम. अ सॉन्ग ऑज संग बाय देम. सिम्पल पास्टचं वाक्य ॲक्टिव्ह आणि हे पॅसिव्ह. चला पुढचं वाक्य बघूया. बघा या ठिकाणी ही विल सिंग सॉंग्स. या ठिकाणी ही परफॉर्मिंग कोण करते? तर ही, म्हणून हा सब्जेक्ट आहे. विल सिंग हे सगळं काय आहे? वर्ब आहे. अँड व्हॉट विल सिंग काय गाईल? तर सॉंग्स, म्हणून हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आपल्या पॅसिव्हच्या स्ट्रक्चरनुसार पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेऊया, सॉंग्स. आता इथं सॉंग्स आलेलं आहे. त्यानंतर इथं काय आहे? टू बी दिलेलंच आहे. सिम्पल फ्युचर आहे म्हणल्यावर इथं काय घेऊया आपण? विल. आणि सिम्पल फ्युचरमध्ये जर असेल तर त्याचं टू बीचं रूप आहे विल बी. त्यानंतर सिंगचं व्ही3 काय असणार आहे? संग. त्यानंतर आपल्या नेमानुसार प्रिपोजिशन बाय. आता हा प्रथम विभक्तीमध्ये करता आहे, सर्वनाम आहे आणि याचं द्वितीय असणार आहे हिम. इतर भाग आहे का? नाही, म्हणून इथं काय? फुल स्टॉप. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य ही विल सिंग सॉंग्स. सॉंग्स विल बी संग बाय हिम. अशी पॅसिव्हची कन्स्ट्रक्शन तुमची होणार आहे. चला या टेन्सवर परीक्षेला कशा प्रकारे उदाहरणं आलेली आहेत आपण बघूया. बघा, इयत्ता 8वी 2017 स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्र बोर्ड. कसं उदाहरण आलेलं आहे बघा. या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा, 2017चं उदाहरण आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे योग्य पर्याय निवडा. चूज म्हणजे करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. टीचर टेल्स मेनी स्टोरीज. बघा, आता टीचर टेल्स मेनी स्टोरीज या वाक्याचा योग्य पर्याय निवडा म्हणजे इथं काय केलेलं आहे? ॲक्टिव्हचं वाक्य दिलेलं आहे, पॅसिव्हमध्ये करायचं आहे. बघा, आपल्या नियमानुसार काय करायचं? आपण पहिल्यांदा टेन्स ओळखला तर सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे. हु इज द डोअर ऑफ द ॲक्शन? टीचर इज द डोअर ऑफ द ॲक्शन. देअरफॉर टीचर इज द सब्जेक्ट. विच इज द ॲक्शन हिअर? टेलिंग म्हणजे टेल्स इज द ॲक्शन. अँड व्हॉट टेल्स मेनी स्टोरीज हे उत्तर आलं म्हणून हे काय आहे? ऑब्जेक्ट. आता आपण हे सगळं केलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा मेनी ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं पॅसिव्हमध्ये. बघा, मेनी स्टोरीज हे ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेतलं, मेनी स्टोरीज. त्यानंतर सिम्पल प्रेझेंटमधलं वाक्य आहे आणि मेनी स्टोरीज हे प्ल्युरल आहे म्हणून ॲम इज आर पैकी काय येणार? आर. त्यानंतर टेल्सचं व्ही3 आहे टोल्ड. नेमानुसार आपलं प्रिपोजिशन वर्बनंतर बाय घेतलं आणि पहिला जो करता आहे तो नामात आहे म्हणून तेच घेतलं. काय घेतलं? टीचर. मेनी स्टोरीज आर टोल्ड बाय टीचर. असं कुठं आहे बघा? मेनी स्टोरीज विल बी टोल्ड इथं नाही. मेनी स्टोरीज आर टोल्ड बाय टीचर. मेनी स्टोरीज आर टोल्ड बाय टीचर इथं आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक काय आहे? पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेला उदाहरणे येऊ शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 8 स्कॉलरशिप 2018 आलेलं आहे. 2018चं उदाहरण आहे. रीड द सेंटेन्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसचं करेक्ट अल्टरनेटिव्ह काय करायचं आहे? निवडायचं आहे. बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? द गव्हर्नर गेव हिम रिवॉर्ड. आता या ठिकाणी द गव्हर्नर, हु इज परफॉर्मिंग द ॲक्शन? गव्हर्नर इज परफॉर्मिंग द ॲक्शन. बरोबर, द गव्हर्नर इज द सब्जेक्ट. ॲक्शन कुठले आहे? तर गेव म्हणून हे वर्ब. व्हॉट गेव काय दिलं? रिवॉर्ड हे एक झालं. हुम गेव कोणाला दिलं? हे दुसरं झालं. म्हणून आपण एकच फक्त इथं काय घेऊया? पहिल्यांदा एकच कर्म घेऊया, व्हॉट. हे ऑब्जेक्ट. तर या पद्धतीनं आता काय करायचं आहे बघा. आता ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं तर काय वाक्य होईल? रिवॉर्ड. त्यानंतर गेव हे पास्ट टेन्स आहे, रिवॉर्ड एक वचन आहे म्हणून काय येणार? ऑज.
गेव्हचं V3 गिवन, रिवॉर्ड वॉज गिवन. बघा त्यानंतर रिवॉर्ड वॉज गिवन, आपला हा जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तुमचं येईल हिम, त्यानंतर बाय आणि गव्हर्नर. म्हणून वाक्य काय असणार आहे, रिवॉर्ड वॉज गिवन बाय, बघा रिवॉर्ड वॉज गिवन हिम बाय द गव्हर्नर. या पद्धतीनं तुमचं वाक्य होणार आहे 2018-18 स्कॉलरशिप. पर्याय क्रमांक 2. चला इयत्ता 10वी 10th मार्च 2019ला कसं उदाहरण आलेलं आहे बघा. इयत्ता 10वीला ही स्वेप्ट द स्टेप्स, या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे, ॲक्शन कोण परफॉर्म करतंय तर ही, म्हणून हा सब्जेक्ट आहे. ॲक्शन कुठले आहे तर स्वेप्ट म्हणजे झाडण्याची. व्हर्ब आहे व्हॉट स्वेप्ट, काय झाडलं तर स्टेप्स, म्हणून हे काय आहे ऑब्जेक्ट आहे. आणि या ठिकाणी जो टेन्स आहे तो सिम्पल पास्ट आहे, म्हणून आपण पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेऊया द स्टेप्स. बघा या ठिकाणी स्टेप्स हे प्लुरल आहे, सिम्पल पास्ट, म्हणून टू बी काय आहे वेअर. याचं तिसरं रूप तेच आहे स्वेप्ट बाय, आणि हिचं द्वितीय आहे हिम. द स्टेप्स वेअर बघा द स्टेप्स वेअर स्वेप्ट बाय हिम. अशा प्रकारे तुमचं ॲक्टिव्हचं हे पॅसिव्हमध्ये रूपांतर होईल. इथं काय म्हटलं, बिगिन युअर सेंटेन्स विथ द स्टेप्स, म्हणजे आपण द स्टेप्सनं काय करायचं वाक्य सुरू करायचं. अशा प्रकारचं वाक्य बिगिन जरी आलं तरी तुम्ही ओळखायचं. कर्मानं सुरुवात करा म्हटलंय म्हणजे ते पॅसिव्ह व्हॉइसनं सुरू करायचं आहे. मार्च 2019 इयत्ता 10वी. पुढचं उदाहरण बघा 10th 2020, 10वीचं मार्च 2020चं उदाहरण आहे. काय उदाहरण बघा, जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई जयसिंग सेकंड. या ठिकाणी जर वाक्य स्ट्रक्चर बघितलं तर काय आहे, ऑक्झिलरी प्लस V3 आणि प्लस बाय अशी रचना आहे. म्हणजे हे दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. आणि आपल्याला काय म्हटलं आहे, चूज द करेक्ट व्हॉइस. आता योग्य व्हॉइस निवडा. आपल्याला आता उलटं ॲक्टिव्ह व्हॉइस निवडायचं आहे. मग असा पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असतं, कोणत्या ॲक्टिव्ह व्हॉइसचं असेल शोधायचं. इथं लक्षात घ्यायचं ऑज आले म्हणजे काय असणार आहे, पॅसिव्ह व्हॉइसमधलं ऑज जर असेल तर इथं काय असणार आहे, तर इथं सिम्पल पास्टचं वाक्य असणार आहे. सिम्पल पास्टचं म्हणजे हे निघून जाणार, हे पण निघून जाणार, हा सब्जेक्ट सुरुवातीला येणार, फक्त इथं पास्ट टेन्स आणि हे ऑब्जेक्ट शेवटी जाणार. असं कुठं आहे बघा. आता ही सुरुवातीला म्हणणार सवाई जयसिंग आलेलं आहे. इथं सवाई जयसिंग शे बरोबर आहे. त्यानंतर आता याचं पास्ट टेन्सचं रूप काय आहे, फाउंडेड. फक्त फाउंडेड कुठं इथं आहे आणि हे ऑब्जेक्ट शेवटी गेलं म्हणजे या ठिकाणी. अशी रचना आहे. म्हणून सवाई जयसिंग फाउंडेड जयपूर हे ॲक्टिव्हची करेक्ट रचना आहे आणि याचं पॅसिव्ह हे आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक बी मार्च 2020 हे इयत्ता 10वीचं उदाहरण आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सिम्पल टेन्सेसचं ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे बघितलेलं आहे. याच्यावर पार्ट सेकंड होणार आहे आणि पार्ट सेकंडमध्ये पार्ट 3, पार्ट 4 असे 4 पार्ट होणार आहेत. आणि पार्ट सेकंडमध्ये कंटिन्युअस बघा कंटिन्युअस या कंटिन्युअस टेन्सचं कशा प्रकारे ॲक्टिव्हचं व्हॉइस करायचं हे तुम्हाला मी शिकणार आहे. आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कन्वर्जन करणार आहोत कंटिन्युअस ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये. तर व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.